चॅनलवरती पुन्हा तुमचं स्वागत आहे। तर आज मी साफसफाई दाखवते। तर कसली साफसफाई दाखवते तर आज मी फ्रीज हे साफ केलेलं आहे। माझं फ्रीज खूप घाण झालेलं होतं तर फ्रीजची साफसफाई करते। तर फ्रीजमधले जे कप्पे राहतात आपले सर्व ते मी बाहेर काढून ठेवले आणि मस्त घासणीने आणि साबणाने मस्त त्याला स्वच्छ करते। बघू शकता तुम्ही किती क्लीन काढते मी। आता 14 एप्रिल येत आहे तर 14 एप्रिलची साफसफाई माझ्या घरची चालू झालेली आहे। तर मी सर्वात अगोदर फ्रीजने सुरुवात केलेली आहे फ्रीज साफ करून। तर बघा मी किती मस्त घासून सुकू घातले। आता मी करते फ्रीज साफ। तर मी फ्रीज मस्त असं साफ करते घासणीने आणि मस्त व्हाईट चक असं फ्रीज काढते मी, कारण आपल्या काथ्याने वगैरे साबणाने थोडं छान पण निघते जे डाग वगैरे लागलेले असतात ते। आणि जो आपला दात घासाचा ब्रश राहतो त्याने बी मी छोटे छोटे कप्पे एकदम छान असे घासलेले आहे। बघू शकता तुम्ही मी जो आपला ब्रश राहतो दात घासाचा त्याने मस्त असे जिथं जिथं आपली घासणी लागत नाही तिथं तिथं मी त्याने घासते। तर मी अशा प्रकारे फ्रीज मस्त साफसफाई करते, कारण 14 एप्रिल म्हटलं की आमची पूर्ण घरातली साफसफाई निघते। तर आता भांडे वगैरे घासायचे बाकी आहे। अगोदर मी फ्रीजनेच सुरुवात केली। तर मी फ्रीज सर्वात अगोदर फ्रीज साफ करते। तर मी तुम्हाला पण म्हटलं शेअर करावं, तर मी तुमच्यासोबत बी शेअर करते की मी कसं फ्रीज साफ करते। तर मी अशा प्रकारे फ्रीज साफ करते। तुम्ही कशा प्रकारे करता नक्कीच मला कमेंट करून सांगा। तर वरती पण अशी धूळ माती असते तिथं आपली घासणी लागत नाही तर मी ब्रशने घासते त्याला। बघा किती धूळ माती उडलेली होती आणि मी घासते तर इतकं धूळ माती निघली बघा। मी पुसूनपासून सर्व तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे मी मस्त स्वच्छ केलं। बघू शकता तुम्ही वरचं पण किती मस्त स्वच्छ काढलेलं आहे। असं व्हाईट चक मी फ्रीज साफ केलं। तर मी आता तुम्हाला दाखवते त्याच्यामधले कप्पे वगैरे लावून आणि कसं स्वच्छ झालं ते पण दाखवते। तर हे बघा मी अशा प्रकारे फ्रीज साफ केलं। आता बघू शकता तुम्ही मी सर्व कप्पे वगैरे लावून असं दाखवते तुम्हाला। व्हाईट शुभ्र असं फ्रीज निघालेलं आहे माझं, इतकं छान असं चमकत होतं ते। तर बघू शकता तुम्ही। आणि मी आता त्याच्यामध्ये सामान ठेवून पण दाखवते तुम्हाला, जे आपले टोमॅटो वगैरे भाजीपाला राहतो ते पण मी ठेवून दिलेलं आहे। वरती दूध वगैरे खाली टोमॅटो वगैरे, या साईडनी माझे अंडे राहतात, आपले मसाले राहतात, पाण्याच्या बॉटली आणि अशा प्रकारे माझं फ्रीज राहतं। तर बघा व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट